मध्ये येणार आहे. दोनही चॅलेंजर जोड्यांना मी इथे मंचावरती आमंत्रित करतोय. प्लीज दोघांनाही टेन्शन आहे, पण आता पटकन ठरवायचे की तुमच्यापैकी परफॉर्मन्स कोण देणार. तयार तुम्ही, आता तुम्ही निवडले तुमच्यापैकी यांची निवड झालेली आहे. तुम्ही बसू शकता आणि तुम्ही सुद्धा बसू शकता आणि विचार करण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आता. चला 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 व्याही, कसं काय चाललंय तुमचा धंदा पाणी? कसं चालणार? आपल्या कृपेमुळे माझे विवाह मंडळ जे होते ते आता बंद पडलेले आहे. बंद पडले का? त्याच्या बदल्यात काही करवंटे घेतल्या का हातात? आता नाही, मग नवीन दुकान काढलंय. त्यांचं येथे मर्तिकाचे सामान मिळेल. तुमच्या धंद्याला साधेच दुकान आहे, 24 तास उघड दुकानही आणि मालकही. म्हणजे लय भारी झालं म्हणायचं. हो. चला, तुमच्या माहिताचा खर्च वाचला. म्हणजे मला कळलेलं नाहीये. तुमच्या नावाची आज मला सुपारी मिळाली. माझी कोणी दिली? माझी मिस दिली मला. हो, पण का? का? त्याच्या आईला आमचं एवढं सुसंस्कृत घरानं त्या घराण्यात तुमची गुंड पोरगी खपवली. माझं पोरग सुधारलं तिच्या आईला. सकाळ संध्याकाळ संध्या करतोय, पूजा करतोय, पोथी पुराण वाचते, समाजात तोंड दाखवायला जागा नाही ठेवली कुठं तिच्या. गाणं म्हणता येतं का मला? येतं ना. म्हणा, आम्ही जातो आमच्या गाव. आम्ही जातो आमच्या गावा. म्हणा, जोर जोरात म्हणा. आम्ही जातो आमच्या गाव. आम्ही जातो आमच्या गाव. आम्ही जातो आमच्या गावा. वेळ संपली. चला कुशलजी, मंगेश. चला पहिल्यांदा कोण? हा, मंग्या मंग्या मंग्या. मान तुमचा होता त्यामुळे तुम्ही. आपल्या भारतामधल्या एका हॉटेलमध्ये जर समजा कमी पैशात नाश्ता कसा करायचा असेल तुम्हाला, तर तो कसा करायचा याचे 4 ओळी तुम्हाला मी ऐकवतो. इंडियामधल्या हॉटेलची गोष्ट तुम्हाला सांगतो. इंडियामधल्या हॉटेलमधली गोष्ट तुम्हाला सांगतो. 10 रुपयामध्ये भरपेट नाश्ता कसा करायचा शिकवतो. बऱ्यापैकी छानशा हॉटेलची पायरी चढायची. बऱ्यापैकी छानशा हॉटेलची पायरी चढायची आणि ऑर्डर द्यायची. अंड खा, आमलेट खा, मटन खा, चिकन खा, काय वाहिजे ते वाटल खा. सगळं काही भरपेट खाऊन झाल्यानंतर छानशी ढेकर द्यायची. आता मात्र बिल द्यायची वेळ यायची. काउंटरवर जाऊन हळूच मालकाला म्हणायचं, मालक माझ्याकडे पैसे नाहीत. मालक पोलीस स्टेशनला फोन लावतो. 2 मिनिटात 2 हवालदार पाठवून द्या म्हणून सांगतो. 2 मिनिटात 2 हवालदार येतात. आपल्याला धरून निघून चालू लागतात. पुढच्या चौकात गेल्यावर एकच काम करायचं. पुढच्या चौकात गेल्यावर एकच काम करायचं. हाय तिथंच थांबायचं. 5 रुपये याला द्यायचे, 5 रुपये त्याला द्यायचे. हवालदार हाय तिथंच आपल्याला सोडतो. 10 रुपयामध्ये भरपेट नाश्ता कसा करायचा. भरपेट नाश्ता झालाय आणि आता इकडे. मराठीच्या या रंगमंचावरती तुमच्या समोर आणतो एक हिंदीतला शायर, शीघ्र कवी आहे. नाम है मदन पिचकारी, पिचकारी मारता हूं दूर. गौर फरमाइए. गौर फरमाइए. नाम है मदन पिचकारी, पिचकारी मारता हूं दूर. कैसा है ये मक दूर. नाम है मदन पिचकारी, तोड़ के लाडू तारा. नाम है मदन पिचकारी, तोड़ के लाडू तारा. टूटू टूट टूटू तारा, तोड़ो ना दिल हमारा. देखिए, हमारा और तारा. नाम है मदन पिचकारी. नाम है मदन पिचकारी. अभी इस मंच पे हूँ, शो चालू है फू बाई फू. वाह 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 वाह, क्या बात आहे. आणि आता बघूयात कसं वाटलंय तिकडे. गहन चर्चा चालली आहे. परीक्षकांची काय निकाल लागेल हे माहिती नाहीये. बघायचं की मास्टर ब्लास्टर जोडी कोण असणार आहे. रेणुका सांगेल. आज जी जोडी सिंहासनावर बसणार आहे त्या जोडीला मिळणारे हा टेडी तर मी तिकडे येऊनच सांगेन.
तर यांचा हा कल्ला असाच सुरू राहणार आहे. आपण भेटायचं उद्याच्या भागात. बघायला विसरू नका. ब्रुक बॉन्ड राईट लेवल 2x2 2 गोल 1 हाफ.